हाय हॅलो मैत्रीण, श्री स्वामी समर्थ मैत्रीण. हा ना माझा संध्याकाळचा ब्लॉग आहे. आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6 आणि मी चाललेली आहे दादाला स्टेशनला आणायला. त्याचा कॉल आला होता, आई मी आलोय जवळ म्हणून मला घ्यायला. हे पहा आता मी त्याला ना तिथं घ्यायला गेलेलं आहे. इथं ना खूप गर्दी आहे. इथं ना सिग्नल वगैरे असं काहीच नाही आहे, त्याच्यामुळं गाड्या सारखे इथं चालू राहतात. तो गाडीतून उतरलेला आहे आणि मी त्याला घेतलेला आहे. आणि इथं आलेली मी छोटे बेबीला डेली यूजसाठी कपडे घेण्यासाठी. दादाला पण घेतले आहेत, पण मी काही त्याचा तिथं ब्लॉग बनवलेलं नाही. हे पहा आता इथं आलेली मी दुकानामध्ये. तो म्हटला आई त्याला घेतली, मग मला पण घे. चल म्हटलं तुला पण घेते. मी त्याला नाही इथं एक ती म्हटलं आई मला आर्मी पॅन्ट घ्यायची, चल म्हटलं घेते. मग त्याला एक पॅन्ट घेतली. तिथून आलेच नंतर पुढं म्हटलं आई मला काहीतरी खायला घे. त्याला विचारलं काय खायचं, त्याला खायची होती इथं कच्ची दाबेली. मग मी काय केलं, आम्हाला तिघांना पण कच्ची दाबेली घेतली. इथून मी पार्सलच घेतलं, तिथं खायला नको म्हटलं, घरी गेल्यावरच खाऊ आपण. मग मी तिथून त्याला घेऊन आलेली होती कच्ची दाबेली. दोघांना मग तिघांना पण घेतल्या. आता आम्ही तिथून घेऊन निघलेलो आहेत घरी येण्यासाठी. कारण ना मी याला छोट्याला पण क्लासवरून इकडेच घेऊन आली होती. त्याची क्लास सुटली होती 5:30 वाजता आणि त्या दिवशी दादाला पण लेट झालं होतं यायला. मग तसंच मी त्याला गाडी घेऊन आले, त्याला पण घेतलं. आणि आता वेळेस मी लगेच दूध पण घेतलं. मी जेवढे रस्त्याचे काम आहेत ना संध्याकाळीच तेवढे मी चालता चालताच करत असते. दूध घेऊन आता आम्ही निघलेलो आहेत घरी. संध्याकाळचं दूध असतं माझं. हे पहा आता आम्ही आलेलो आहे तर घरी आल्याच्या नंतर आहे ना मला परत मैत्रिणीचा का कॉल आला होता, पूजा आहे म्हणून. पूजेलाही माझ्या काही लक्षात नव्हतं त्यांची पूजा आहे म्हणून, पण दुसऱ्या मैत्रिणीचा कॉल आला, पूजेला जायचं नाही का म्हणून. मग चालतंय म्हणलं जाऊ. परत संध्याकाळी आम्ही 8:30-9 वाजता परत तिथं मैत्रिणीच्या घरी पूजेला आलो. तिची घराची पूजा होती. आम्ही 5-6 जण होतो. आजच्या पुरतं एवढंच मैत्रिणी. भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत